मित्रांनो, या सुंदर क्षणामध्ये तुम्हाला एक झाड दाखवतो मी. दिसतंय तुम्हाला आहे ना? त्याच्या बुडाला पहा आणि त्याच्या आसपासचे झाडं बी पहा. तुम्ही म्हणसाल सर तेवढं झूम करून काय तेवढ्या लांबचं दिसणार नाही, परंतु हे तर झाड दिसतंय आहे ना? इतर नॉर्मल झाडासारखंच आहे, परंतु त्याच्या बुडाला जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला काय वाटते? तुमच्या मनामध्ये काय प्रश्न येतो की हे काय आहे? तुम्ही म्हणसाल की सर हा तर डिंक आहे, किंवा कोणी म्हणाल सायन्सच्या भाषेमध्ये सर हे व्यस्त आहे, ती झाडाच्या बाहेर पडलेली आहे, म्हणसालच ना. ओके, तर आता हे तुम्हाला वाटतं, परंतु या झाडाला काय वाटत असेल? झाडाला हेच वाटत असेल की अरे इतर तर सगळे झाडं नॉर्मल आहेत, सगळं काय सामान्य आहे, माझ्याच जीवनात असं का? म्हणजे मलाच असं का असं प्रश्न असेल ना. सगळीकडे नॉर्मल आहे पण मी नॉर्मल नाही आहे. मग काय होतं? आता हे झाड तर काही करू शकत नाही, परंतु आपल्या जीवनामध्ये असं जेव्हा होतं ना की आसपास काहीच घडलं नाही, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी घडलं, वाईट घडलं, काहीतरी अपयश झालं, कुणाचं हृदय तुटलं म्हणा, काहीतरी संपत्ती मान इकडं तिकडं काही ना काही झालं सपोज. आता ते खरं तर नॅचरल आहे. जसं की आपला कळतं की ही जी एक्सक्रेटा आहे, ही जे डिंक आहे, हे नॅचरल आहे, आपला कळतं. तसं आपल्या जीवनामध्ये एखादी घटना घडली तरी नॅचरल आहे हे कळत नाही. मग ती नॅचरल नाही आहे म्हणून आपण त्याला सुधारायचा प्रयत्न करतो, आणि सुधारायचा प्रयत्न हाच आपल्या जीवनाला आणखी डाऊनग्रेड करतो बऱ्याच वेळा. ठीक आहे, म्हणजे हे तुम्ही बऱ्याच लोकांच्या दृष्टिकोनातून पहा की काही गोष्टी आपण सहज स्वीकार करत नाही, हातातल्या नसतात, काही स्वीकार करतच नाही, नॅचरल मानतच नाही, त्याला आपण बदलायचा प्रयत्न करतो, आणि हाच प्रयत्न तुम्हाला आणखी दुसऱ्या गतीला घेऊन जातो. मग काही लोक आणखी डिप्रेस होतात, आणखी काहीतरी त्यांच्या मनाला लागत राहतं, आणखी काही ना काही करत राहतात. म्हणजे जर त्यांनी सुरुवातीला हे स्वीकार केलं असतं की जे आहे ते आहे, मी त्याचा स्वीकार करतो आणि पुढं जातो. आता इथं जसं हे डिंक आहे, इथं झाड काहीच करू शकत नाही, पण ते जगतं ना. तसंच जर आपण केलं, म्हणजे घडलेल्या घटनेला जास्त रिॲक्ट न करता फक्त स्वीकार केला आणि पुढे जायचा प्रयत्न केला, तर आणखी येणाऱ्या जीवनामध्ये सुरळीतपणा येऊ शकतो. आता हेच पाहणं, हे झाड आता आज ना उद्या आणखी फुलतं, ह्याची सगळी एक्सक्रेटा निघून जाते, पुन्हा आणखी ह्याच्यामध्ये बहर येतो ना. म्हणजे थोडक्यात काय, थोडंसं वेळ द्या स्वतःला, लगेच रिॲक्ट करू नका, घाबरून जाऊ नका, आहे ना. शांत व्हा अशा वेळी, आणि उदार मनाने म्हणा की समजूतदारपणाने समजून घ्यायचा प्रयत्न करा. कारण याच म्हणजे तुमच्याच या समजदारपणामुळे तुमची लाईफ इझी होते. नाहीतर दुसऱ्यावर, समाजावर, नशिबावर अवलंबून राहावं लागतं. कारण तुम्ही काही ना काही स्वतःलाच कष्ट देण्याचा प्रयत्न करता आणि स्वतःलाच दुःख आलं असं म्हणता, परंतु त्याचे तुम्हीच स्वतः भागीदार आहात. समजतंय? ओके.